सर्वांनी वेळ काढून आणि सर्व पेशंट्स आणि या आपल्या या स्टेजवरील सर्व मान्यवर आणि आमचे पत्रकार बंधू आणि डॉक्टर आणि आपल्या उस्केताई डॉक्टर पेंकी सर्वांचा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही माझ्या वाढदिवसाला खूप वेळ दिला आणि मला आता काय आता बोलायचं तुम्ही सर्वांनीच बोलून घेतलंय. प्रत्येकाने आपापल्या भावना व्यक्त केल्या. ज्याचा बर्थडे असतो त्यांना काही जास्त बोललं नाही पाहिजे, पण ऐकलं पाहिजे त्या दिवशी. आणि सुंदर सर कंटिन्यू देव 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 माणूस असं मी ठीक आहे धन्यवाद त्याने देव माणूस म्हटलंय, पण मी देव वगैरे काय नाही, तुमच्याच सारखा एक सर्वसामान्य माणूस आहो. सरांचं मोठेपण आहे ते मला त्या पदवी देत आहेत. प्रचंड म्हणजे आम्ही खूप स्ट्रगल केलाय लाईफमध्ये, खूप काही गोष्टी जीवनामध्ये पाहिल्यात आणि या जुन्नर तालुक्यातली लोक खूप चांगले आहेत. म्हणजे मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला जे मित्र मिळाले ते इतके चांगले मिळाले की माझी जे अमरावतीची मित्रमंडळी म्हणायचे, अरे पंजाब तिथं कशाला, तुझं इकडे किती नाव आहे, तू तिथं का थांबलाय. म्हटलं अरे इथं गरज आहे, आपल्या अमरावतीला लागेल तेवढे हॉस्पिटल आहे, डायग्नोस्टिक सेंटर. इथं एकही डायग्नोस्टिक सेंटर नाही, रेडिओलॉजिस्ट नाही. डॉक्टर पिंकी शी इज अ पायोनियर इन नारायणगाव. त्या पहिल्या रेडिओलॉजिस्ट आहेत आणि ती हिस्ट्री झाली आपल्या नारायणगावसाठी. आणि नीट आणि JEE इकडं क्लासेस नव्हते, अकॅडमीज नव्हत्या चांगल्या. मी पुण्याला माझी अकॅडमी होती, अमरावतीला अकॅडमी होती. मी म्हटलं नाही आपण काहीतरी इथं केलं पाहिजे चालू. तर नीट JEE इथून जुन्नर तालुक्यातून आंबेगाव प्रचंड खूप मुलं MBBS ला गेले, IIT ला गेले. खूप चांगल्या प्रकारे खूप प्रचंड मी सकाळी 6 वाजतापासून तर मेहनत करायचं, संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत 10-12 तास मी मुलांना शिकवायचं. हे करत असताना मॅडमचा जो सहभाग माझ्यासोबत राहायचा, मला ते हळूहळू मेडिकल फील्ड आवडायला लागलं. पण काहीतरी नवीनही केलं पाहिजे, कारण की तेच नॉलेज, तेच 12वीचं मॅथमॅटिक्स शिकवायचं, फिजिक्स शिकवायचं, याच्यात काही नवीन नाही आहे असं. आणि दरवर्षी का थोडा 5-10 वर्षाचा सिलेबस बदलायचा, थोडेसे अपडेशन घेऊन पण नवीन शिकवायचं. म्हटलं याच्यात काही आपल्याला असं खूप मोठं काही हे नाही होणार. आता तिथं परफेक्ट झालं आपण. आता आपण मेडिकल मध्ये सुद्धा भाग घ्यायला पाहिजे. मी कॉन्फरन्सेसला जायचो, हे तरी चहा कॉफी घ्यायला जायचे होतं. मी तिथं ते सर्व पूर्ण लेक्चर होईपर्यंत एकही लेक्चर मला बोर व्हायचं नाही, कारण की ते नॉलेज माझ्यासाठी नवीन होतं टोटली. आणि खूप इंटरेस्ट घेतला मी या मेडिकल फील्डमध्ये. आणि डायग्नोस्टिक या पार्टमध्ये त्या मशीनच्या टेक्नॉलॉजी एव्हरीथिंग. पण हे करत असताना खरोखर मी तुम्हाला सांगतो की आपलं जुन्नर, आंबेगाव तालुका, राजगुरुनगर, शिरूर आणि अकोले, संगमनेर ते प्रचंड लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला. सर्वात महत्वाचं म्हणजे आपले जे रेफरल डॉक्टर्स आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठा सहभाग मिळाला. त्याचसोबत रोटरी क्लब नारायणगाव हायवे आणि हे सर्व मित्रमंडळी आमचे जे रोटरीयन भालेराव साहेब आहेत, टाकळकर सर आहेत, फुलसुंदर सर आहेत, वामन सर आहेत, हे सर्व मंडळी खूप चांगले. आणि त्यातलं आमचे शामरावजी थोरात, ते म्हणजे या रस्त्यानं आमचं एकच डायग्नोस्टिक सेंटर होतं आणि ते प्रत्येक पेशंटला त्याच्या मनाली कलेक्शन लोक ऍड्रेस कुठं डायग्नोस्टिक सेंटर आहे दिवसभर ते ऍड्रेस सांगत बसायचे तेव्हा. हे काय, हे फार महत्वाची मंडळी, दे आर व्हेरी प्रेशियस फॉर अस. हे सर्व करत असताना मी हेल्थ चेकअप कॅम्प जुन्नर, आंबेगाव तालुका, बऱ्याच तालुक्यांमध्ये प्रचंड हेल्थ चेकअप कॅम्प घेतलेले, त्याचा मला खूप आनंद मिळतो. आता थोडक्यात मला सांगायचं म्हणजे 2च विषयावर माझी बोलण्याची इच्छा आहे, एक प्रिव्हेन्शन आणि एक प्रमोशन. आता प्रिव्हेन्शन तर आपण सर्वच घेतो, जसं आता मास्क लावलेला आहे कांकरे साहेब, तुम्ही मास्क का लावला, कारण की आता कोविडचं हे आहे म्हणून. पण याच्या पहिला मास्क लावला पाहिजे होता, आपण मास्क लावत नव्हतो. डस्ट आहे कितीतरी, जसं शेतकरी शेतामध्ये फवारा मारायला जातो तेव्हा तो मास्क घालायचा नाही, मग घरी आल्यानंतर 2 दिवसांनी आजारी पडायचा. त्याला वाटलं कशामुळे मला आजार झालाय. आता हा कोविड आल्यामुळे लोकांना आता हे प्रिव्हेन्शन समजलेलं आहे. आता काही खूप त्या विषयावर कोविडच्या बोलून उपयोग नाही, कारण की व्हॉट्सअपला, फेसबुकला याचं खूप पीक आलेलं आहे, प्रचंड माहिती लोकांना मिळाली. महत्वाचं आहे प्रमोशन. मी तर म्हणतो तब्येत चांगली असताना जेव्हा आपण फिट आहोत तेव्हा आपण चेकअप केलं पाहिजे, दॅट इज द इन्व्हेस्टमेंट. आणि हे भारतीय आपण जे लोक आहोत आपल्याला स्वतःकडे लक्षच नाहीये, आपण त्याच्याकडे फोकसच करत नाहीये. जोपर्यंत तब्येत खराब होत नाही, बेडवर पडत नाही किंवा काम करू शकत नाही, तेव्हा कुठेतरी आपण त्या दवाखान्यात जातो आणि हे ती सारी गडबड होऊन जाते. 10-10 वर्षापासून, 12-12 वर्षापासून लोकांना डायबिटीज असतं माहीतच नाही पडत. आणि एखाद दिवशी ते चक्कर पडतात आणि मग सर्व माहीत पडतं की अरे बापरे किती मोठी आपली वाईट परिस्थिती झालेली आहे. आणि तेव्हा हातातून बऱ्याच गोष्टी निघालेल्या असतात. आणि कोविड मध्ये जो मृत्यू झाला लोकांचा, मी तुम्हाला सांगतो
कोविड मध्ये ज्यांची इम्युनिटी चांगली आहे, ज्यांचे हेल्थ चेकअप चांगले, त्यांचा मृत्यू झालेला नाही. 20-20चा स्कोअर असून सुद्धा त्यांचाच मृत्यू झालेला आहे ज्यांनी 10-12 वर्ष कधीही चेक केलं नाही स्वतःला, आणि ज्या दिवशी ते भरती होते त्या दिवशी चेक करतात सर्व, त्या दिवशी माहीत पडतं याला डायबिटीज आहे, सर्व त्याचे ब्लड प्रेशर त्याचं हाय आहे, आणि मग सर्व ते मॅनेजमेंट डॉक्टरांचं सर्व तिथं गोंधळ व्हायचं की आता या पेशंटला वाचवायचं कसं. आता हेल्थ इंडस्ट्रीमध्ये इंडिया खूप डेव्हलप झालेलं आहे, खूप मोठा गैरसमज आहे आपला की असं नव्हतं. आज अमेरिकन ज्या कंपनी अमेरिकामध्ये ज्या मशीन्स होत्या त्या मशीन आज नारायणगावमध्ये आलेल्या आहे. जर्मनमध्ये ज्या मशीन्स आहेत त्या नारायणगाव आडेफाटा दुर्दरमध्ये आपल्याकडे आलेल्या आहेत. कोरियामध्ये ज्या मशीन आहेत त्या आज आपल्याकडे आलेल्या. म्हणजे याचा अर्थ काय झालाय, इंडिया मेडिकल फील्ड मध्ये परफेक्ट झालेला, फक्त त्याचा फायदा आपण वेळेनुसार घेत नाही, त्यामुळे ही सगळी गडबड आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा जो उपयोग जर आपण ग्रहण घेतला, आता तर तो जमाना गेलाय. आता मला वाटतं की आता जे नवीन डॉक्टर्स आलेले आहेत त्यांना एव्हिडन्स असल्याशिवाय ते मेडिसिन लिहूनच देत नाहीत न्यू डॉक्टर्स, कारण त्या एज्युकेशन मध्येच तसं आलेलं आहे. एव्हिडन्स मेडिकल टर्मिनॉलॉजी आलेली आहे. जोपर्यंत तुम्ही एक्सरे, सिटी स्कॅन, एमआरआय, पॅथॉलॉजीचे रक्तगट तुम्ही रक्त तपासणी करत नाही तोपर्यंत मेडिसिन द्यायचीच नाही, असं आता या MBBS, MD, MS या एज्युकेशन मध्ये आलेलं आहे. पहिले नाडी पकडून आपला बघायचो, आपण क्लिनिकली बघायचो आणि त्यावरून मेडिसिन द्यायचो. आता नाही राहिलेलं आहे. मला तरी वाटते हे योग्य आहे. म्हणजे अमेरिका आणि इंडिया याची जी टर्मिनॉलॉजी जवळपास मॅच आता आपली व्हायला. खूप छान आपल्याकडे आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर्स काम करतात, टेक्नॉलॉजी काम करतात. युटिलायझेशन करणं गरजेचं आहे, अवेअरनेस गरजेचं आहे. मला तरी वाटतं सर रोटरी क्लब नारायणगाव हायवे करते प्रत्येक गावामध्ये कुठल्या पेशंटला कुठल्या डॉक्टरकडे जावं एवढं जरी समजलं लोकांना तरी खूप आहे. बरेच वेळा पोटाचे आजार असतात आणि आपण डोक्याचा ज्याला प्रॉब्लेम, डोक्याचा जो डॉक्टर असतो ब्रेनचा त्याच्याकडे आपण जातो, आणि ज्याला ब्रेनला प्रॉब्लेम असतो तर त्याला सर्जरीकडे जातो. आता सारी गडबड होते सगळ्या. कुठे MD मेडिसिनकडे कोणा जायला पाहिजे, जनरल सर्जनकडे कोणाला जायला पाहिजे, न्यूरो फिजिशियनकडे कोणाला जावे, लोकांना नाही माहिती. आणि हा सारा गोंधळ होतो, टाइम मॅनेजमेंट जरा बिघडतं. त्याचं रिझन आहे की आपली जी एज्युकेशनल सिस्टीम आहे त्या एज्युकेशनल सिस्टीम मध्ये आपण हे घेतलेलंच नाहीये. मी तर बायोलॉजी मध्ये एखादा चॅप्टर हे घेतलं तर काही हरकत नाही. हे सुद्धा तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात बरेच लोक इथं बसलेले आहे, काम करतायत, तुम्ही कळवा. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं मला जुन्नर, आंबेगाव तालुका आणि या सर्व तालुक्यांमध्ये, शिरूर तालुक्यामध्ये, राजगड, विशेष करून राजगड तालुक्यामध्ये आता आम्ही डायग्नोस्टिक सेंटर सुरू केलंय. तिथे सिटी स्कॅन आहे, सोनोग्राफी आहे, डिजिटल एक्सरे आहे, 2D इको आहे. हे इकडल्या लोकांना सर्वांना माहित आहे. हे जे क्लिप कोणी ऐकत असतील त्या एरियात त्यांनी सुद्धा त्या डायग्नोस्टिक सेंटरचा प्रचंड फायदा घ्या. हे एकमेव डायग्नोस्टिक सेंटर राजगड तालुक्यामध्ये वन रूफ मध्ये, एकाच रूम मध्ये सर्व तुम्हाला तिथे मिळणार आहे. मोठा बॅकअप प्लॅन जो आहे साथी सेंटरचा त्या सेंटरला मिळणार आहे. त्यांनी सुद्धा त्याचा प्रचंड फायदा घ्यावा. आणि नारायणगावकर साठी तर मी तुम्हाला सांगतो की मी 2-2 वाजेपर्यंत कोविड मध्ये मला 3-3 वाजेपर्यंत झोप नाही यायची. लोक फोन करायचे, लोक मला सांगायचे सर माझ्याकडे पैसे किती प्रचंड आहेत पण मला डायरेक्शन नाही, दिशा नाही, मी आता कुठं जाऊ. माझ्या वडिलांना आईला 18चा स्कोर झाला, मी आता कोणा हॉस्पिटलमध्ये जाऊ, बेड नाही, हे नाही ते नाही. म्हटलं काळजी करू नका. सर्वात पहिले तुमचा जो ब्रीदिंग आहे, ब्रीद तुम्ही ब्रीदिंग घ्या पाहिजे, कारण की तुमची तब्येत खराब होईल. श्वास घेतल्यानंतर त्यांना सांगायचं शांत डोकं ठेवा, मी तुम्हाला 15 ते 20 मिनिटात कॉल बॅक करतो. आणि माझे जे आणि कसे मॅडमचे जे आमची मित्रमंडळी हॉस्पिटल्समध्ये त्यांनी एका फोनवर माझा मान ठेवला आणि बऱ्याच लोकांचे जीव आपण जुन्नर, आंबेगाव तालुक्यातले वाचवले. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खूप बरं वाटतं. या आरोग्य क्षेत्रात आल्यानंतर जी लोकांकडून जे आशीर्वाद मिळतात त्याच्यापेक्षा मला तर वाटतं कुठलं क्षेत्र नाहीच आहे. खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो. रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या तर्फे आता हा जो कार्यक्रम आहे शॉर्ट प्रोड्युसर, मी म्हटलं की आपण बर्थडे नको आता सेलिब्रेट करा, कोविड चालू आहे, लोक जमा केला, आपणच लोकांना ज्ञान सांगायचं, आपणच नियम शिकवायचे. तर काय म्हणायचं आपण असं करूया हेल्थ चेकअप कॅम्प. ठीक आहे, त्याचे मॅडमचा सुद्धा फोर्स होता की आपण हेल्थ चेकअप कॅम्प 1.5 वर्षापासून झाला नाही, आपण घेतला पाहिजे, करूया. आणि एक आता मला वाटतं बऱ्याच वेळचा सकाळपासून आपला कार्यक्रम चालू आहे. मला नव्हतं वाटत की आपलं इतकं लेट होईल, काय हरकत नाही. पण तुम्ही सर्व जे पेशंट इथं आलेले आहेत त्याच्यासाठी जे लोकमान्याची टीम आहे आणि तितर सर स्वतः कार्डिओलॉजिस्ट आहेत, तितर मॅडम सुरक्षा मॅडम ज्या आहेत ह्या स्किन स्पेशालिस्ट आहेत. ज्यांना स्किनचे आजार असतील त्यांनी दाखवा त्या MBBS DVD त्यांचा MBBS आणि डिप्लोमा झालेला आहे त्या स्किन मध्ये, त्यांना प्रचंड त्यांचं नॉलेज चांगलं आहे. त्यानंतर तितर सर कार्डिओलॉजिस्ट आहेत पुण्याच्या त्या BJ कॉलेजला,
आणि आता इथं सुद्धा पुण्याच्या काही हॉस्पिटलमध्ये जॉईन झालेले आहेत आणि आपल्याकडे सुद्धा ते 2D इको आता करणार आहेत, नारायणगावला, आळेफाट्याला, जुन्नरला, बनसरला, सगळीकडे. आणि हे सर्व प्रगती होण्यासाठी आणि जे काय डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरची प्रगती झाली त्यात खरं क्रेडिट जाते डॉक्टर कथे मॅडमला, कारण की त्याच आमच्या घरामध्ये रेडिओलॉजिस्ट आहेत आणि रेडिओलॉजिस्ट असल्यामुळं, कारण की जोपर्यंत आपल्या घरातला डॉक्टर राहणार नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवसाय करणं एवढं सोपं नाही, कारण की टेक्निकल नॉलेज हे तुम्हाला फार गरजेचं आहे. माझ्याकडे 50 कोटी 100 कोटी आहे म्हणून मी डायग्नोस्टिक सेंटर किंवा हॉस्पिटल काढायचे, दॅट इज अ फेल्युअर ॲटम. कारण काही दिवसानंतर त्याला डिक्लाइन आणि घसरण लागतं. ते तुमच्या पाशी जी लोक आहेत ती फार महत्वाची असतात. तो रिसोर्स आणि सोर्स हा डॉक्टर पेंकी असल्यामुळे खूप चांगला आहे. आणि त्याचसोबत माझा जो स्टाफ आहे डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरचा, जे माझे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत, माझे जे रिजनल मॅनेजर आहे, मॅनेजर्स आहेत, सर्व रेडिओलॉजिस्ट आहेत, हे प्रचंड खूप चांगली मंडळी आहे. आणि मला जो समाज कार्य करण्यासाठी जो वेळ मिळतो तो खरोखर यांच्यामुळे मिळतो. हे सर्व म्हणतात की सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा, आम्ही बघून घेऊ. ते ही जी ताकद आहे, ही जे पॉवर आहे ती मिळाली. दुसके ताईंनी सुद्धा आमच्या कुटुंबाबद्दल, माझ्याबद्दल जी काय त्यांनी आमच्याबद्दल प्रशंसा केली, खरोखर त्यांचं मी आभारी आहे. आणि आज हे सर्वजण तुम्ही इथं आलात, आपले लोकमान्याची टीम आलेली आहे. आमचे इम्रान शेख हा माझा विद्यार्थी आहे कॅलिबरचा. इम्रान खडे राहू, त्याला मी इम्रान काय म्हणतो, हा छोटासा होता, आता तब्येत वगैरे त्याने खूप चांगलं झालं. मी ओळखलंच नाही त्याला, बॉडी बिल्डर झाला वाटलं एकदम. जनरली डॉक्टर जर असे एकदम फिट असेल ना तर त्याला मला वाटतं तसेच दात दुखणं बंद होत असते. तर हा माझा विद्यार्थी आहे, यांची फॅमिली खूप चांगली आहे, याच्या बहिणी वगैरे सर्व माझ्याकडून कॅलिबर मधून शिकला. हे खूप मला अभिमान होतो की आपली मुलं ही खूप मोठ्या लेवलला गेली. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला जे काय आपण आता अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, त्यानंतर चहा दिलाय तुम्हाला, फराळाचं आपण दिलेलं आहे. आजचा दिवस एकादशीचा आहे, खूप चांगला दिवस आहे. मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत वेळ घेऊन बोलेल, कारण की आता ही वेळ राहिलेली नाही, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि या सर्व डॉक्टरांना तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील, जे काय आजार असतील, माझी एक विनंती आहे सर्व पेशंटला, मन मोकळेपणाने सांगा. आणि आपले जे गोडे साहेब त्यांनी सांगितलंय की मी गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये बसून, राजीव गांधी योजना आहे, महात्मा फुले योजना आहे, याच्यामध्ये बसून आपण जे ऑपरेशन आहे ते फ्री करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठलंही गायडन्स लागलं तर तुम्ही कथे डायग्नोस्टिक सेंटर हे तुमच्यासाठी 24/7 ओपन आहे. माझा फोन मी 2 वाजता 3 वाजता सुद्धा लोकांचा उचलतोय आणि मी अननोन नंबर सुद्धा उचलतो. फक्त माझ्या फोन मध्ये जे नंबर सेव्ह आहेत तेवढेच उचलत नाही, मी कोणाचाही फोन उचलतो. त्याच्यामुळे काळजी करू नका, मला कोणी फोन लावा, तुमचे नक्कीच मी तुम्हाला मदत करेल. आणि गावोगावी आपण असे हेल्थ चेकअप आता कॅम्प सुरू करू. थँक्यू व्हेरी मच.